राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती गंभीर रूप धारण करीत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावू लागली आहे। अहमदनगर जिल्हा बँक संगमनेर शाखेच्या वतीनं तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना 5000 लिटरच्या 9 पाण्याच्या टाक्यांचं वितरण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं। जिल्हा बँक संगमनेर शाखेच्या सहकार सभागृहात हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमासाठी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरातांसह अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे माधवराव कानवडे, भाऊसाहेब कुटे, रामराव वाघ, बाजार समितीचे अनिल देशमुख, दूध संघाचे आरबी रहाणे आदींसह बँकेचे शाखाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। तालुक्यातील सरपंच, सोसायट्यांचे सेक्रेटरी, सदस्य आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। आपल्या तालुक्यातील ज्या सहकारी संस्था विकसित झाल्या आहेत अशा संस्थांनी पदाधिकाऱ्यांनी दुष्काळासाठी मदत करावी असं आवाहन जिल्हा बँकेचे बाजीराव खेमनर यांनी यावेळी केलं। जवळचा टापू हा त्याला भाला तरी परंतु शेतीला जे आता रोटेशन झालं त्याच्यानंतर शेतीला पाणी नाहीये आणि काही ठिकाणी पिण्याची पाण्याची अवस्था तशी एप्रिलच्या मध्यानंतर आणि मे मध्ये बिघड होणार आहे। आणि म्हणून सर्वात आधी महाराष्ट्रामध्ये आपण जागरूक राहिलो होतो आणि आमदार साहेबांनी टंचाई आढावाच्या मिटिंगा ज्या घेतल्या त्या टंचाई आढावाच्या मिटिंगामधून सगळं आपल्याला काय काय करायचंय आणि दुष्काळाला सामोरं जात असताना दुष्काळ कसा पार पाडून घेऊ आपण त्याची व्यवस्था अधिकाऱ्यांच्या मार्फत आपल्या सर्वांना सांगून ही नामदार साहेबांनी केली आहे। माधवरावांनी सांगितल्याप्रमाणे बँकेने 100 टाक्या जशा दिल्या तशा साखर कारखान्याने देखील 100 टाक्या दिल्या, त्या आपल्या तालुक्यात राहतात। दूध संघाने 100 टाक्या दिल्या, त्या आपल्या तालुक्यात त्याला पाक बसवायचं काम हे सगळं चालू आहे। त्याचबरोबर खरेदी विक्री संघ आपला मार्केट कमिटी आणि तुमचं सॅम्प्रो अमृताई बँक यांना सुद्धा आम्ही विनंती केलेली तर तुम्ही देखील 25 टाक्या किमान पक्षी या देवात की जेणेकरून वाढीव रस्त्यावर सुद्धा एक मोठा झाड जरी असला तिथं सुद्धा पिण्याच्या पाण्याची सोय होईल। तालुक्यातल्या सहकारामध्ये स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा विकास झालाय, तर सर्वच क्षेत्रात संगमनेरचं नाव राज्यात लौकिक प्राप्त झालंय। दुष्काळावर मात करण्यासाठी संगमनेर तालुका अग्र क्रमांकावर आहे। हाच आदर्श राज्यातील इतर तालुके आणि जिल्ह्यांनी घ्यावा अशी भावना नामदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली। आपण जे नियोजन करतो त्याचा पॅटर्न आता राज्यात होत असतो त्या पद्धतीनं आता ती किती कमिटी असते मला जबाबदारी मस्त असतं, कॅबिनेट चर्चा होत असतात। टाके देण्याचा निर्णय हा आपण घेतला राज्यामध्ये आता तो अंमलबजावणी होते आणि म्हणून मंडळात ज्या संस्था आहेत सगळ्या सरकारवर भार टाकतात कारण हे संकट हे सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपल्याकडे साखर कारखाना संघ त्यांनी 100 टाक्या दिल्या। याच्या व्यतिरिक्त सुद्धा आता मार्केट कमिटीला कबूल केले, अमृताने बँकेला कबूल केले, त्यांच्या टाक्या येतील आणि परत जिल्हा बँकेला 9 टाक्या त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्ही काहीतरी 100 जिल्हा बँकेच्या मागण्या कमी आहेत परंतु त्यांनी दिलेले आहे आणि त्या टाक्यांमध्ये पाणी टाकण्याचं व्यवस्थापन करतो। मी साखर कारखान्याचे माधवरावला असं सांगितलं की तुम्ही असं करा का आपल्या कारखान्याची माणसं लावा। आता ह्याच टाक्या पंचायत समितीने दिल्या त्याला म्हणलं टाक्या बस होता याच्याने हे साखर कारखान्याचे लोक गेले तर बरोबर टँकर उभा राहायला वर जागा लागते कारण ती टाकीची उंची तोडते ते टँकरच्या पाण्याच्या खाली गेलं पाहिजे तर पाईपाला हात जाणार आहे परत ते असतं। परत एकंदर आपण जे 38 शाखा संगमनेर तालुक्यामध्ये आहे आणि 38 शाखांमध्ये जवळपास आपल्या 448 कोटीच्या ठेवी आता कुणी हा कच्चा दुसरा कुणी दिला मला माहित नाही। बँकेच्या माणसाकडून म्हणजे एक चांगली गोष्ट निश्चितपणे एवढा दुष्काळी तालुका अडचणीचा असा असताना या चांगल्या ठेवी आपण केलेल्या आहेत। तालुक्यातील दूध संघ, साखर कारखाना, अमृतवाहिनी बँक, शेतकी संघ, बाजार समिती, अभियांत्रिकी महाविद्यालय आदींसह अनेक संस्थांनी दुष्काळग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी जमा करून दिलाय। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।